सह्याद्री शेठ, आपण बेळगाव विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष होता, आपलं अविश्वास ठराव दाखल केला अशी माहिती मिळते, खरं काय? वाणी साहेब, तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली आहे. मी येडगाव विविधकारी सोसायटीचा उपाध्यक्ष आहे आणि आता सुद्धा मी उपाध्यक्ष आहेच. माझ्यावर कुणीही अविश्वासाचा ठराव दाखल केलेला नाही. सोसायटीची तुमची मासिक सभा झाली, त्या सभेमध्ये अजेंडे काढले होते, त्या सगळ्यात शेवटचा विषय ठेवला होता, तुम्ही सांगता असं काही घडलं नाही? वाणी साहेब, तुम्हाला जी काय माहिती मिळाली आहे ही माहिती संपूर्ण चुकीची आहे. येडगाव विविधकारी सोसायटीचा 30/3/2019 रोजी अजेंडा काढला होता. त्या अजेंड्यामध्ये 6 नंबरचा विषय असा होता की येडगाव विविधकारी सोसायटीचे उपाध्यक्ष यांचा राजीनामा स्वीकारणे आणि नवीन उपाध्यक्षाची निवड करणे. मला या ठिकाणी सांगायला तुम्हाला एक आनंद असा वाटतो की विशेष म्हणजे कुठल्याही एखाद्या कुठलंही उपाध्यक्ष पद असो किंवा एका संचालकाचं पद असू द्या, ते जर पद रिक्तच नाही तर तुम्ही नवीन उपाध्यक्ष किंवा नवीन संचालक घेऊच कसा शकता? ही फार मोठी म्हणजे पहिली गोष्ट ही चुकीचं आहे. मी त्यावेळेस मीटिंग झाली आणि जो मीटिंगमध्ये 6 नंबरचा विषय आला त्यावेळेस उपस्थित सर्व संचालक मंडळाला विनंती केली की हे जो तुमचा 6 नंबरचा जो विषय आहे हा विषय संपूर्णपणे चुकीचा आहे. कुठल्याही प्रकारचं तुम्ही कायदेशीर बाबींची पूर्तता न करता तुम्ही हा विषय प्रथमतः अजेंडावर घेतलाच कसा? मी आमच्या सोसायटीचे सचिव जे वायकर साहेब आहेत त्यांना पहिलं विचारलं की तुम्हाला हा विषय कुणी घ्यायला लावला? त्यांनी सांगितलं की सोसायटीचे विद्यमान चेअरमन शिवाजी शंकर नेहरकर यांच्या विनंतीनुसार मी हा विषय या ठिकाणी घेतलेला आहे. मी त्या ठिकाणी त्यांना विचारलं की तुम्ही हा जो विषय 6 नंबरचा घेतलेला आहे हा विषय पहिली गोष्ट संपूर्ण चुकीचा आहे की कुठल्याही पद रिक्त नसताना तुम्ही त्या ठिकाणी दुसरं पद भरू शकत नाही किंवा जर भरायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या पदाधिकाऱ्यावर अविश्वासाचा ठराव दाखल करावा लागतो. तुम्ही त्या प्रकारे कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता त्या पदावर तुम्ही अविश्वास ठराव न आणता डायरेक्ट उपाध्यक्षाची राजीनामा स्वीकारावा आणि नवीन उपाध्यक्षाची निवड करावी असा 6 नंबरचा जो विषय घेतलेला आहे हा संपूर्ण विषय चुकीचा आहे आणि ह्या विषयाला माझा संपूर्ण विरोध आहे. सध्या परिस्थिती काय आहे? सध्या परिस्थिती अशी आहे की त्यांनी त्या ठिकाणी 30 म्हणजे 2 तारखेला ती मीटिंग झाली. त्याला मी त्या ठिकाणी पहिला प्रश्न असा विचारला की 30/3/2019ला तुम्ही अजेंडा काढलाय आणि मीटिंग 2 तारखेला लावलेली आहे 2/4ला. विषय असा असतो की सहकारामध्ये की कुठलाही अजेंडा काढल्यानंतर जर नवीन पदाची जर त्या ठिकाणी नियुक्ती करायची असेल तर त्याचा कार्यकाळ साधारण 7 दिवसाचा असतो. सोसायटीमध्ये असो किंवा सहकारामध्ये कुठल्याही पदावर काम करत असताना त्या संपूर्ण संचालक मंडळात त्या ठिकाणी अजेंडा काढत असताना 7 दिवसाची मुदत द्यावी लागते. यांनी त्या प्रकारे कुठल्याही न करता त्यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांनी फक्त 2 ते 3 दिवसाची मुदत दिली आणि डायरेक्ट हा 6 नंबरचा विषय त्या ठिकाणी घेतला. मी त्यांना सांगितलं की ही जी तुमची नेमणूक आहे ती संपूर्ण चुकीची आहे. तुम्ही जे करताय हे कायद्याला धरून नाही, हे चुकीचं चाललेलं आहे. याच्या पुढे तुम्हाला जो काही तुम्ही हा विषय घेत आहे त्याला मी त्या ठिकाणी पुढे दाद मागणार आहे. या संदर्भामध्ये तुम्ही सहाय्यक निबंधक जुन्नर यांच्याकडे काही दाद मागितली किंवा कसं? आम्ही त्यानंतर मीटिंग त्यांची संपूर्ण झाली. त्या मीटिंगमध्ये मी स्वतः हजर होतो. संपूर्ण मीटिंग झाल्यानंतर संस्थेचे सचिव त्या ठिकाणी हजर होते. मी त्यांना विचारणा केली की तुम्ही जो आज हा विषय या ठिकाणी घेतलेला आहे त्या विषयाचा तुम्ही त्या ठिकाणी प्रोसिडिंग झाली का नाही, झाली असेल तर त्याचा ठराव झाला असेल तर ठरावाचं पत्र मला द्या. मी त्या ठिकाणी त्यांना विचारणा केली पण त्यांनी संस्थेचे विद्यमान चेअरमन शिवाजी शंकर नेहरकर यांना फोन लावला. त्या ठिकाणी त्यांना त्या ऑफिसमध्ये येण्याची विनंती केली पण ते काय त्या ठिकाणी आले नाही आणि सचिवांनी पण मला त्या ठिकाणी त्याचं पत्र दिलं नाही. मग मी जुन्नरला मी आणि माझ्या कार्यकर्त्यांसमवेत जुन्नरला गेलो. त्या ठिकाणी मेसराम मॅडम आहेत त्यांची भेट घेतली. त्यांना असा विषय या ठिकाणी झालेला आहे की मॅडम येडगावमध्ये या ठिकाणी येडगाव विविधकारी सोसायटीमध्ये उपाध्यक्ष पदाची कुठल्या प्रकारची जागा रिक्त नसताना त्यांनी नवीन पद त्या ठिकाणी भरलेलं आहे आणि ते संपूर्ण चुकीची पद्धत आहे. हा माझ्यावर झालेला अन्याय आहे. त्या निमित्ताने मॅडमनी मला त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही तुमची जी तक्रार आहे त्या ठिकाणी माझ्या समोर द्या. त्या अर्ज त्यांनी माझ्याकडून घेतला आणि मॅडमनी मला पत्र दिलेलं आहे. ते पत्र मी घेऊन या ठिकाणी संस्थेचे सचिव वायकर आहेत त्यांना वायकरांना दिलं. त्याची पोच माझ्याकडे आहे. ते पत्र घेऊन मी नंतर पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला पण त्या ठिकाणी ते पत्र दोन्हीकडे मी दाखल केलेलं आहे आणि पुढे माझी कारवाई त्या ठिकाणी चालू आहे. तुम्ही उपाध्यक्ष असताना सोसायटीने कोणाला उपाध्यक्ष बनवलं होतं? त्या ठिकाणी नवीन उपाध्यक्ष म्हणून त्यांनी महिला आहे की मला वाटतं सुनीता एकनाथ भोर या महिलेला त्या ठिकाणी उपाध्यक्षपद त्यांनी निवडलेलं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये बोलविता धनी कोण असेल तुम्हाला वाटतं? काय असतं आता आमच्या इकडे ज्यावेळेस आम्ही ते इलेक्शन प्रक्रिया झाली त्यावेळेस सगळं पूर्ण आमचा जो पॅनल होता
पॅनलचे प्रमुख आदरणीय गुलाब शेठ नेरकर त्या ठिकाणी होते. त्यांना मी सांगितलं की वो शेठ, ही जी प्रक्रिया तुम्ही आता जी निवड करताय ही संपूर्ण चुकीची आहे. तुम्हाला निवड करायची तर करा, मला राजीनामा द्यायचा आहे, मला राजीनामा द्यायला मला काय त्या पदाची अपेक्षा नाही, परंतु तुमची जी पद्धत चाललेली आहे ही संपूर्ण चुकीची आहे. परंतु त्यांनी माझ्या कुठल्याही याचा विचार न करता त्यांनी ते पद त्या ठिकाणी नियुक्त केलं असं दाखवलं आहे. परंतु तेही पद आता नियुक्त नाही वाणी साहेब. त्यानंतर मी सचिवाला फोन केला की असा प्रकारचा कुठला ठराव तुमच्याकडे झाला आहे का. ते म्हणले ठराव वगैरे काही झालेला नाही आहे, त्याच्यामुळे ते पद अजूनही मीच आहे. मी आजही संस्थेचा उपाध्यक्ष आहे. इथून पुढे काय होईल तो पाहता येईल. सोसायटीमध्ये जर बहुमत समोरच्या गटाचं असेल, उद्या जर तुमच्या भविष्यकाळामध्ये अविश्वास ठराव दाखल झाला तर तुमची भूमिका काय असेल? जर समजा उद्या त्या ठिकाणी जर त्यांनी माझ्यावर अविश्वास ठराव दाखल केला तर मी माझ्या पद्धतीनं जे काही कायद्या चौकटीत बसेल ते नियोजन माझं करायचं काम चालू आहे, मी करणार आहे. मी काही थांबणार नाही. अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर कायद्याची वेगळी चौकट काय आहे? नाही, काय आहे ते काय सहकाराला जे काही नियम धरून असतील. मला जेवढं जास्तीत जास्त मी काय एवढा लय हुशार माणूस नाही, परंतु मला जे काही ज्ञान माझ्याकडे आहे त्याचा मी पूर्णपणे वापर करून जास्तीत जास्त मला न्याय देण्याचं काम मी करील. आणि त्यातून जरी नाही झालं तरी मी त्यात समाधानी आहे. मला एक सांगायचं वाणी साहेब, मी गेली 20 वर्षापासून 20 ते 25 वर्षापासून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. 1990 पासून दिलीप वळसे पाटील साहेब ज्यावेळेस आमची 14 गावं आंबेगाव मतदारसंघामध्ये होती तेव्हापासून मी राष्ट्रवादीचं काम करतोय. तेव्हापासून मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून सक्रिय आहे. परंतु आता आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांच्याशी माझा संबंध आला, त्यांचे माझे संबंध जवळकीचे आले. आणि त्यांनी ज्यावेळेस आता 11 तारखेला पाठीमागच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यांनी मला फोन केला की सह्याद्री असं असं आहे आणि येडगावमधून आणि सगळ्या परिसरातून मला असं वाटतं की तुम्ही कुठंतरी या सर्व तरुणांचं नेतृत्व करावं. आणि मी त्या निमित्तानं दादांचा शब्द मानला. दादांनी मला शब्द दिला, इथून पुढं तुम्हाला जर काही अडचण आली तर मी तुमच्या पाठीमागं उभा राहणार आहे. त्यानिमित्ताने मी गेल्या मागच्या 11 तारखेला मुंबईसारख्या ठिकाणी ज्यावेळेस दादा संपूर्ण रॅली घेऊन मुंबईला शिवसेना भवनला गेले होते, त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या हस्ते आम्ही शिवबंधन संपूर्ण जे काही नवीन आमचे 20-22 लोकांनी राष्ट्रवादीच्या इकडे शिवसेनेत प्रवेश केलेला आहे सर्वांच्या समोर त्या ठिकाणी. आणि तो सगळ्या चॅनलनी पाहिलेला आहे, सगळीकडे दिसलेला आहे की किती लोकांनी प्रवेश केला, काय केलं असं आहे. त्याच्यामुळे त्या थोडंसं मला असं वाटतंय कुठं राजकीय त्या ठिकाणी काही गोष्टी डोक्यात ठेवून ह्या लोकांनी माझ्यावर हा उपाध्यक्षपद आपण द्यावं असा एक दबाव आणलेला आहे. काय नाही, आमचे आता नेते आदरणीय शरददादा सोनवणे आणि शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी जुन्नर तालुक्यातील जो काही निर्णय घेईल तो आपल्या गाव पातळीवर आम्हाला सर्व शिवसैनिकांना मान्य आहे. ते जे सांगतील त्या पद्धतीनं आपण काम करणार आहे. यासाठी काही वेगळं काही सांगायची गरज नाही. साहेब, आपली पुढची रणनीती काय असेल? या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे, आज जी लोकसभेची या ठिकाणी रणधुमाळी चाललेली आहे त्या रणधुमाळीमध्ये येडगाव आणि येडगावमधील परिसरातील सर्व शिवसैनिक आम्ही एकजुटीनं एक ताकदीनं त्या ठिकाणी काम करणार आहोत. आणि जसे आमची नेते मंडळी आम्हाला आदेश देतील त्या पद्धतीनं आम्ही काम करणार आहे. हा सह्याद्रीविषयी कोणालाही डगमगणारा नाही. कारण काय असतं, आतापर्यंत आपण जे काही काम केले निरपेक्ष अशी सेवा केलेली आहे. कुठल्याही प्रकारच्या पदाची अपेक्षा आपल्याला त्या ठिकाणी नाही. परंतु समोरच्या माणसाला असं वाटतं की सगळीच येडगावमधील जे तरुण आहेत की आपण म्हणून तसा पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न ते करतात. पण त्यांची ती पद्धत आहे ही चुकीची आहे. लोकशाहीने सर्वांना लोकशाहीने अधिकार दिलेला आहे. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्या पद्धतीनं ज्याला वाटेल त्याने ते पद्धतीनं काम करायचं, ज्याला वाटेल त्याने मतदान करावं. असं काही कोणी कोणाला सांगू शकत नाही. आज आपल्याबरोबर राहणारी माणसं सुद्धा आपल्या मतदान देतील याचं काही सांगता येत नाही. शेवटी हे लोकशाहीनं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. ज्यांनी त्या पद्धतीनं काम करायचं त्यांनी करावं. परंतु मला एक असं या ठिकाणी ह्या लोकांना सांगायचं की आपलं तुमचं जे काम चाललेलं आहे ते काम संपूर्ण चुकीचं आहे. काय असतं, शेवटी कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते. मर्यादेची ओलांड जर तुम्ही प्रयत्न केला तर नक्की त्या माणसाचा शेवट काय होतो हे आपल्याला वेगळं सांगायची काही गरज नाही. आज येडगावमध्ये सगळं तरुण मित्र आम्ही एकत्र झालेलो आहोत आणि सर्वांनी एक मूठ अशी बांधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे की आपण कुठंतरी या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. येडगाव आणि येडगाव पंचक्रोशीतील सर्वच लोकांच्या मनामध्ये आहे की कुणीतरी एखाद्या तरुण व्यक्तीनं पुढे यावं आणि या येडगावच्या मायभूमीला कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्या माध्यमातून सह्याद्रीविषयी आणि माझे सर्व सहकाऱ्यांच्या समवेत मी या ठिकाणी येडगाव आणि येडगाव पंचक्रोशीतील आमच्या सर्व या मतदार बंधू भगिनींना आणि माझ्या मायबाप जनतेला मी विनंती करतो की मी पुढे झालेला आहे. तुमच्या सहकार्याची मला अपेक्षा आहे.
तुमच्यासाठी रात्रंदिवस हा सह्याद्री विषय पुढे उभा राहणार आहे आणि इथून पुढे राहीन आणि आत्ता पण राहणार आहे. तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण आली तरी मी तुमच्या पाठीमागे आहेत. आपल्याला सर्वांचं सहकार्य त्या ठिकाणी लाभणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो. आणि ही ती जी निवडणूक आहे लोकसभेची, या लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही सर्व कार्यकर्ते तन मन धनाने रात्रीचा दिवस करून आपले सर्वांचे शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या पाठीमागे आपण उभे राहून या दादांचा चौकार हा मारणार आहे हे तुम्हाला मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो. चला, हा जो या ठिकाणी येडगाव सोसायटीच्या माध्यमातून जो काही हा प्रकार या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी मी असं कोणाचं नाव घेत नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची. मला या ठिकाणी सांगायचं की तळ हाताने चंद्र झाकत नाही आणि किती झाकण्याचा प्रयत्न केला तर तो झाकणार नाही. लक्षात ठेवा, एक तारा आहे, हा तारा कुठं ना कुठं चमकणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही किती जरी प्रयत्न केला, गाव माझ्या मुठीमध्ये आहे, पण असं होऊ शकत नाही. सर्वांच्या मनामध्ये एक वेगळी धगधग आहे, परंतु पुढं कोणी यायचं याची वाट लोक आज या ठिकाणी पाहतात. आणि हा सह्याद्री विषय आणि माझे सर्व सहकारी तमाम माझी मायबाप जनता पाठीमागे आहे. या ठिकाणी या धनशक्तीच्या पाठीमागे ही जनशक्ती या ठिकाणी लागणार आहे आणि सर्व लोक माझ्या पाठीमागे या ठिकाणी राहणार आहेत याची खात्री वजा तुम्हाला देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर येडगावला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये आपले बंधुराज असं म्हणाले होते, कोणी पक्ष सोडून जरी गेलं तरी आपल्या पक्षाला काही फरक पडणार नाही, आम्ही जागेवरच आहोत. तुमच्या घरामध्येच तुम्हाला सुरून लावायचा प्रयत्न होतो, तुम्ही काय सांगाल? हे बघा वाणी साहेब, काय असतं माहिती का, प्रत्येकाला मी तेच सांगितलं तुम्हाला आणि आता परत सांगतो. लोकशाही आहे, लोकशाहीने प्रत्येकाला स्वतंत्र विचार करण्याची धारणा त्या ठिकाणी दिलेली आहेत. आलं का लक्षात? त्यामुळे जरी असं म्हटले असतील तरी आम्ही राष्ट्रवादीचे आहेत. मला आज या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, शरद पवार साहेब असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, ही माणसं खूप चांगली आहेत. त्यांचं स्थान आमच्या हृदयामध्ये आहे. त्यांना चुकीचं बोलणारा आपला सह्याद्री विषय नाही. या ठिकाणी आज बेनके साहेबांच्या माध्यमातून सुद्धा तालुक्यामध्ये भरपूर अशी कामं त्यांच्या काळामध्ये झालेली आहेत. आज अतुल शेठ असन, अमित भाऊ असन, हे सगळे माझे मित्र आहेत. मी त्यांना कधीच कुठं जरी भेटले तर अमित भाऊ असन, अतुल भाऊ, आम्ही गळ्याला गळा लावतो. त्यांच्याबद्दल आपल्या मनात किंतु परंतु येण्याचं कामच नाही. परंतु ह्या गाव पातळीवर जे काही राजकारण, जे काही समाजकारण चालतं ना, याला माझा विरोध आहे. लक्षात ठेवा, कुठंतरी काय असतं, एखाद्या तरुण कार्यकर्त्याला नेतृत्व देण्याची संधी येत असते. परंतु या ठिकाणी ज्या वेळेस 2016 साली आमची येडगाव विविध कार्य सोसायटीची निवडणूक झाली, त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये 2 पॅनल समोरासमोर उभे होते. आमचाही पॅनल त्या ठिकाणी उभा होता. आज या ठिकाणी आम्ही बरोबरीने काम केले. मी किती काम केले, काय केलं हे गावातील लोक सांगतील. आणि ज्या वेळेस निवडणूक झाली आणि आमचा संपूर्ण पॅनल राष्ट्रवादीचा निवडून आला, त्यावेळेस वाणीसाहेब तुम्हाला मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की आमच्या समोर जी विरोधी पार्टी होती ते सुद्धा म्हणायचे की आता कुठंतरी सह्याद्री विषयाला संधी मिळण्याची वेळ आलेली आहे. परंतु या नेते मंडळींना आपल्या स्वार्थासाठी सह्याद्री विषय सारखा एक चांगला कार्यकर्त्याला दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला उपाध्यक्षपद दिलं. आणि अध्यक्षपदी ज्यांच्या मनात कुठल्या गोष्टीचं अध्यक्षपद मिळावं अशा भावना नसताना त्या माणसाला त्या ठिकाणी जागा दिलेली आहे. हे माझ्या मनात शैल्य आणि दुःख आहे. लक्षात ठेवा, शेवटी काय असतं, प्रत्येक माणसाला काम केल्यानंतर त्याला असं वाटतं की माझ्या पाठीवर कोणाची तरी शाबासकीची थाप असावा. मला सहकार्याची या ठिकाणी माझे सर्व सहकारी या ठिकाणी आहेत. आणि मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करत असताना आणि आज मी शिवसेनेमध्ये आलेला आहे, इथल्या आणि तिथल्या वातावरणामध्ये वाणीसाहेब खूप बदल आहे. इथले जे कार्यकर्ते आहेत, हे जे कार्यकर्ते आपल्या एखाद्या कार्यकर्त्यावर जर अन्याय होत असेल ते नक्कीच पाठीमागे उभे राहतात. ही शिवसेनेची ताकद आहे. आणि हा शिवसेनेचा या ठिकाणी मतदार आहे, हा कधीच कुणाच्याही या ठिकाणी याला भावनेला किंवा आमिषाला बीक घालत नाही. हे या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. काय असतं वाणीसाहेब, त्या ठिकाणी आमच्या बंधूंना कुठंतरी त्यांनी सांगितलं की तुम्ही कुठंतरी एखादे एक भाषण करा. त्या ठिकाणी ते उभे राहिले. त्यांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत ते त्यांनी बोललं. त्याला त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य, त्यांच्या मनामध्ये काय, त्यांच्या अंतरातून काय त्याला आला असेल त्या ठिकाणी ते बोलले असेल. त्याचा परिणाम कुठल्याही येडगावच्या ह्या आज या ठिकाणी लोकसभेच्या राजकारणावर किंवा समाजकारणावर होणार नाही याची खात्री मला आहे. जरी केला तरी शेवटी आम्ही एका आईची 2 लेकरं आहोत. लक्षात ठेवा, कोणी जरी किती जरी माझ्या भावाला जवळ घेऊन किंवा त्याला नको त्यावेळेस काही ठिकाणी बऱ्याच वेळा फोन येतात मोठ्या नेत्यांची की बा असं आहे तसं आहे, माऊली कुठे आहे, तुम्ही काय, पण त्यांनी काय फरक पडणार नाही.
आम्ही सर्वजण एक आहोत आणि एक राहणार आणि या लोकसभेच्या निवडणुकीला या ठिकाणी शिवदादा आढळराव पाटलांचं संपूर्ण जबाबदारी आज येडगावची मी माझ्या खांद्यावर घेत आहे। माझे सर्व सहकारी या ठिकाणी आहेत। सर्वांच्या माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी या निवडणूक प्रक्रियेमध्ये अगदी हिरीने भाग घेणार आहे आणि दादांचं काम या ठिकाणी मी करणार आहे। मला या ठिकाणी आपला आवर्जून सांगायचं वाणी साहेब की 2016 मध्ये ग्रामपंचायत येडगाव विविधकारी सोसायटी आणि येडेश्वर पतसंस्था या तीनही संस्थेच्या त्या ठिकाणी सार्वत्रिक निवडणुका झाल्या। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालं आणि तीनही संस्था राष्ट्रवादीच्या म्हणजे आदरणीय नेत्यांच्या ताब्यात आल्या। परंतु त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्या ठिकाणी झाल्या। त्या निवडणुकीमध्ये संपूर्ण येडगाव राष्ट्रवादीचं आस्थाने सुद्धा त्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल दोन्ही ठिकाणी 50-50% मतदान या ठिकाणी राष्ट्रवादीला झालं, 50% शिवसेनेला झालं। मला या ठिकाणी या नेत्यांना आवर्जून या ठिकाणी सांगायचे, तुम्ही जर सांगत असाल की संपूर्ण गाव माझ्या ताब्यात आहे, संपूर्ण गाव एक हाती त्या ठिकाणी सांगितलं होतं की 80% मतदान राष्ट्रवादी झेडपीला होणार आहे, परंतु त्या ठिकाणी ते उलटं झालं। दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या यामध्ये जर विचार केला किंवा शिवसेनेचा विचार केला तर जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीमध्ये असेल दोन्ही ठिकाणी 50% राष्ट्रवादी आणि 50% शिवसेना अशा पद्धतीने त्या ठिकाणी मतदान झालेलं आहे। आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे या पुढील काळामध्ये जे जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला 50-50% झालेलं आहे, आता मी आणि माझे सहकारी या ठिकाणी राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये आलेले आहोत। माझी खात्री या ठिकाणी तुम्हाला मी शब्द देतो की नक्कीच त्यामध्ये 20% अजून प्लस झाल्याशिवाय राहणार नाही। आज आढळराव पाटलांना 70% मतदान येडगावमधून झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी या ठिकाणी तुम्हाला देतो आणि हा शब्द सह्याद्री बिशे आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांमधून देत आहे। तुम्हाला या ठिकाणी सांगतो की 70% मतदान या ठिकाणी येडगावमधून शिवसेनेला झाल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी ग्वाही आणि शब्द देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।